हॅलो फ्रेंड्स, हॅपी होळी. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ईश्वरी जाधव, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी चालले अनाथ आश्रमात. मी काल ॲक्च्युली त्यांना सांगून ठेवलं होतं की मी उद्या सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन येईल. 170 लगभग इडल्या असतील, सांबर आहे आणि चटणी आहे. सकाळी 6 वाजल्यापासून उठून बनवलंय. त्याच्या रेसिपीज मी आत्ता लगेच नाही दाखवणार, कारण सकाळी सकाळी उठून खूप घाई गडबडीत सगळं बनवलंय. मी आंघोळ नाही गेले, फक्त तोंड धुतलंय, फ्रेश झाले, तोंड धुतलंय. कारण तिथे गेल्यावरती लहान लहान मुलं आहेत, तर ती ऑफकोर्स ती कलर लावतील असं मला वाटतंय. आय डोंट नो ती लावतील की नाही. आणि ना ॲक्च्युली आम्हाला जायला पण खूप लेट झालंय. मी तुम्हाला टायमिंग दाखवते. 10चा टायमिंग होता, पण ते आवरता त्याची इतकी भांडी, इडली कंटिन्यू. आम्ही बाजूच्यांकडून पण एक इडलीचा कुकर आणलेला आणि एक आमचा होता. एका टायमाला 30 इडल्या होत होत्या. सो आत्ता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. माझे पप्पा सांबर आणि चटणी पुढे घेऊन गेलेत गाडीत ठेवण्यासाठी. मी आता फक्त इडलीचा एक डब्बा घेऊन जाणार आहे. मी त्या डब्यात तुम्हाला इडल्या दाखवते किती केल्यात. हा एवढा डबा भरून इडल्या आहेत. ह्या आहेत, 1 मिनिट. हां, एवढ्या इडल्या आहेत. आता मी पटकन निघते आणि ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. म्हणजे जेव्हा गाडीत बसू तेव्हा. त्यांचा मला फोन येऊन गेला, त्या काकांचा, लहान मुलांना भूक लागली असेल म्हणून. सो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या डब्यात सांबर आहे, ह्या डब्यात चटणी आहे आणि ह्या इडल्या. आता लावा. एवढे लांब का राहतात? हे आहे का? आतमध्ये घेताय का गाडी? ए तायडे, आता बदललं का? हो, चेंज. ह्याच्या आधी थोडं याच्या पुढे होतं. याच्या आधी मी तेच म्हणते. उतर. हे आश्रम आहे. ह्याच्या आधी दुसरीकडे राहायचंय मी जेव्हा आले होते तेव्हा. थँक्यू. काका, हे माझे पप्पा आहेत. मी या ताईसोबतच आले होते. हे चालू होता. पुन्हा बसेल जेवायला. घ्या ना काका. हा हा, तुम्ही पण घ्या. आम्ही खाऊ आले नाश्ता करू. तुम्हीच खा. त्यांना घेऊन जातात. काहींला आहे, काहींला नाहीये. आणि अपडाऊन पण करतात ना 3-4 मुलं. ते आधीच नाही. म्हणजे 10,000 मुलं गेली जातात सुट्टीला. जास्त मुलं आहेत का? हा, मुलं जास्त आहेत. 40-50. नाही 30 मुलं आहेत. तुम्ही पण काय वाटतं? थँक्यू. ते मुलं त्यांची शाळा दाखवायला घेऊन चाललेत आम्हाला. काय? गणोळी साल आहे आदिवासी. अच्छा. साईन नवी
ओके, साइन लँग्वेज. ते पण आहे सगळं साइन लँग्वेज. आतमध्ये मशीन आहे. ओके. असं बघते मी. हे पाणी आहे. अच्छा. सगळं साइन लँग्वेज वर शिकतात ते. आपल्याला काहीच येणार नाही. ते ऑफिस आहे. सगळं साइन लँग्वेज ना. अच्छा. मॅथमॅटिक्स. आवाज येतो ना. आवाज. अच्छा. ओके ओके. ओ ओ ओके ओके. ओके. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी ही रूम आहे. आता काय करतात ते मला एक्झॅक्ट माहित नाही. आतमध्ये काय आहे. अच्छा. ओके ओके. हां. तो त्याच्या गावाचं नाव लिहून दाखवते बोर्डवर. कळस नाही, कळंब. अच्छा, कळंबोली. खूप. त्यांच्याकडे ताडे चमचे नव्हते. मला इतकं वाईट वाटलं. हा, पण एवढे नसतात हो पप्पा. बघा आतमध्ये चिकन करतात. होळी आज म्हणून चिकन. काका काळजी घेतात ना तुमची. इथे मजा येते. आवडतं. काका काळजी घेतात. त्यांची पण बायको आहे. ते सिटी मोठी आपल्याकडे खूप आहे पण आपल्याला त्याची कदर नाही. मी कधीच होळी खेळत नाही. मी फर्स्ट टाइम होळी खेळले. फार काळी निळी झाले. लईच बिचाऱ्यांची परिस्थिती डेंजर आहे. म्हणजे ऐकाय बोला येत नसल्यामुळे. हा हा हा. हाय, मी सकाळी होळी खेळून आले. त्याच्यानंतर प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड माझा चेहरा खराब झालेला. आम्ही सोसायटीमध्ये ज्या टायमाला आलो त्या टायमाला सुद्धा आम्हाला इकडच्या म्हणजे काका लोक आहेत त्यांनी आम्हाला कलर लावला. तेव्हा तर त्याच्यानंतर तर तोंड बघण्यासारखंच नव्हतं. तुम्ही मी टाकलेला शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्यात नक्की कळलं असेल की अजिबात तोंड बघण्यासारखं नव्हतं. म्हणून मी पहिले घरी आले आणि डिरेक्टली बाथरूममध्ये गेले. आंघोळ करूनच त्याच्यानंतर बाहेर आले. आणि केस तुम्ही अजून पण बघताय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सॉरी 6:30 नाही 7:30 वाजलेत. पण अजूनही केस सुकलेली नाही आहेत. म्हणजे केस सुकलेत पण त्यांचा अवतार अजिबात चांगला नाही आणि आतून तर ओलीच आहेत. मग परत व्हिडिओ रिस्टार्ट केलाय. म्हणजे जो ब्लॉग होता आपला तो आत्ता मी रिस्टार्ट केलाय.
तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही सकाळी आश्रमात गेलो होतो ना, तिकडची वाईब म्हणजे इतकी पॉझिटिव्ह आहे. तिकडे म्हणजे अशी लोक श्रीमंत नाही आहेत, एकदम लहान लहान मुलं आहेत. काहींना बोलता येत नाही, काहींना ऐकू येत नाहीये. त्यांची आम्ही शाळा म्हणजे मी ऑलरेडी त्या आश्रमात जाऊन आले. माझ्यासोबत जी ताई होती ती कायम जातेच. मी तिच्यासोबत लास्ट टाइम त्यांना जेवण घेऊन गेले होते. ह्यावेळी अचानक माझ्या मनात आलं की त्यांना खायला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. धुलीवंदन आहे म्हणून मी सकाळी उठून सगळं ब्रेकफास्ट वगैरे केला. त्यांना आधीच कॉल करून ठेवला होता की आम्ही असं असं घेऊन येतोय म्हणून. तरी पण मला जायला उशीर झाला, कारण एवढं सगळं बनवायची एकत्र कधी सवय नव्हती. मम्मीकडून मी फक्त सगळं चिरून मागितलं होतं की म्हणजे चटणीसाठी जे काही खोबरं वगैरे लागतं तेवढंच. बाकी सगळं मी केलंय. आणि हां, माझी मम्मी ऑफकोर्स 5:30ला उठली होती माझ्या आधी, तर तिने 2 इडलीचे कुकर आधीच लावून ठेवले होते. त्याच्यानंतर मग इडली तर काय म्हणजे सारखी सारखी लावावंच लागत होती, कारण एका माणसाकडे एकच कुकर असतो नॉर्मल इडलीचा. आम्ही बाजूवाल्यांकडून पण एक कुकर एक्स्ट्रा आणून ठेवला होता. सो एका टायमाला 30-30 इडल्या होत होत्या. बट द थिंग इज की त्या मुलांना पाहून लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण किती श्रीमंत आहोत. त्यांना पाहिल्यावर असं वाटतं म्हणजे देवाने आपल्याला इतकं चांगलं आयुष्य दिलंय. मेन म्हणजे आपले कान, नाक, डोळे सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित दिलंय. आपल्याला पैसा कमी असला तरी चालेल, पण स्वतःचे अवयव नीट पाहिजे, स्वतःच्या शरीराची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. मला तर नंतर जाणवलं त्यांना पाहून की आपण असं काहीही खातो, काही म्हणजे पोटात मैदा जातो, हे जातो, ते जातं, आणि बाहेरचं तर लिटरली जंक फूड तर मी किती खाते. पण त्यांना हे सगळं बघायलाही मिळत नाही. नीट कपडेही नसतात. कधी कधी म्हणजे कमी अन्नावर पण त्यांना भागवायला लागतं असं मला जाणवून आलं. मी जाताना खूप इडल्या घेऊन गेले होते, पण मे बी त्यांच्याकडे सवय असेल की थोडं 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 वाढायची. पण मी त्यांना सांगितलं की मी खूप आणले, तुम्ही प्लीज वाढा, काही कमी नका करू. मग त्यांनी दिलं नाही असं नाहीये. ते आधी कमी मला त्यांची प्रोसेस नंतर कळली की ते आधी कमी कमी वाढतात, नक्की बघतात की पुरतील की नाही, आणि मग जास्त असेल तर मग परत एक्स्ट्राचं देतात. पण त्यांच्यामध्ये गेल्यावर खरंच आनंद वाटला. ते आनंदात होते, पण माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की आपल्याकडे किती आहे तरी आपण किती टेन्शन घेतो. सगळ्या जगाचं आपण टेन्शन घेतो, पण नाही, माणसाने टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं की वी आर लिटरली ब्लेस्ड. सिरियसली आपण खूप खूप सुखी, समाधान ऍक्च्युली हे ज्याच्या त्याच्यावर असतं, पण सुखी तर नक्कीच आहोत. आणि ही सगळी म्हणजे सगळी देवाची कृपा आहे. खरंच एवढ्या चांगल्या घरात जन्माला येणं हे सुद्धा, याला सुद्धा खूप मोठं नशीब लागतं. सो आय एम ब्लेस्ड. तुम्ही हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ, कशा प्रकारचे व्लॉग तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येऊ, आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा, म्हणजे मी ते सुद्धा दाखवेन. बिकॉज मी सुद्धा नवीनच आहे, मलाही जास्त काही माहीत नाही आहे, पण तुम्ही सांगितलं तर मी नक्की करेन. या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय.